हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। आज आपण 1 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवणार आहोत। त्यासाठी इथे सॅटिनचं अस्तर घेतलंय आणि नेट घेतलंय। ते सगळ्यात पहिल्यांदा मी एक फोल्ड करून घेतलंय आणि हा असा क्रॉस मध्ये फोल्ड करायचा। आपण घेर कटिंग करून घेतोय। पहिल्यांदा 22 छाती, कंबर पण 22 आणि उंची 24 असं माप आहे। तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा 7 वर मार्किंग करून इथे कमरेसाठीचं मेजरमेंट घेते। म्हणजे कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा, 5.5 अधिक 1.5 7 आणि वरची बॉडी मायनस करून आपण घेराची उंची टाकून घेणार आहोत। इथे मी 23 वर मार्किंग केलंय आणि तर वरून पूर्ण 23 वर जिथे येईल तिथे मार्किंग करून हा गोलाकार आकार आपण देऊन घ्यायचा आहे। हे आपलं घेराचं माप झालं। 24 इंचाचं फ्रॉक आहे ना, तर मी हा घेर आहे ती वरची बॉडी मायनस करून घेतलंय 23 वर, म्हणजे 1 इंच कमी आणि हा फोल्ड मध्ये जाणार परत 1 इंच, म्हणजे हा रेडी 22 होईल। आता जिथे मार्किंग केले तिथून कट करून घ्यायचं व्यवस्थित। आता याची एक बाजू बंद असणार, ती पण कट करून ओपन करून घ्यायची, म्हणजे आपला हा खालचा जो अस्तरचा घेर आहे तो बनवून तयार होईल। अशा प्रकारे एवढा घेर तयार झालाय। हे बघा, ही याची बरोबर साइड आहे। हे मस्त शायनी कापड असतं, त्याच्यामुळे आतमध्ये छान दिसतं नेट मधून। ते इथे आता मी वरची बॉडी पण याच्याने कट करणार आहे। ते असं फोल्ड करून घ्यायचा। तर हे काट आहे तो कट करते। तर 9 इंचाची पाहिजे बॉडीवरची, म्हणजे कमरेपर्यंतचा। 9 अधिक 1 10 घेतलाय। शोल्डर घेणार 4.5 इंच आणि मुंडा खोली सुद्धा 4.5 आर्म होल। इथे मार्किंग केलंय। आता चेस्ट साठीचं माप टाकायचं। 5.5 अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा, जास्त पाहिजे असेल तर जास्त घेऊ शकता। आता सेम मार्किंग मी खाली करून सरळ रेषा आखून घेणार अशा पद्धतीने, आणि हा इथे आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा। तर गळा रुंदी 2 इंच ठेवायची आणि फ्रंट नेक आहे तो मी 3.5 वर घेते। डीप पण घेऊ शकता। बॅकला आपण हुक लावणार किंवा चेन लावली तरी चालेल। हा अशा आकाराचा शेप देऊन घेते व्ही। आता याचं कटिंग करते। हा फ्रंट पार्ट झाला। असाच आपल्याला बॅक पार्ट पण कट करायचा आहे। आता आपण बॅक पार्ट साठीचं कटिंग करूया। आता हा पार्ट आहे तो याच्यावर ठेवायचा आणि सेम मार्किंग करून घ्यायचंय। फ्रंट नेकचं मी नेक कट नाही केलाय बघा। इथे पिनअप करून घेते, मार्किंग करून आर्म होलचा शेप वगैरे आहे तो कट करते। गळा आपण बॅकचा आहे तो चौकोनी करूया आणि फ्रंट आहे तो व्ही नेक असू दे। हे झालं आपलं फ्रंट पार्टचं अस्तर
आणि हे झालं बॅक पार्टचं. इथे मी चौकोनी गळा कट करणार. आता आपण प्लीट्स घालण्यासाठीचं जे आपण घेराला अटॅच करणार कापड त्याचं कटिंग करूया. इथे मी सरळच कापड घेतलं. इथे एक डबल कापड आहे बघा. हे मी असं फोल्ड करते. आता वरच्या बॉडीचा जो काही पोर्शन आहे म्हणजे 9 इंचाचा तो मायनस करायचा आणि खाली 24 ठेवले बघा बॉटमला. ही आपली पूर्ण उंची झाली. तर मी 9 वर इथे मार्किंग करणार. इथून मी सरळ आता कटिंग करणार आहे. याच्यात आपण प्लीट्स बसवणार आणि आपला घेर आहे तो तयार करणार आहोत. इथे अशा प्लीट्स येणार आणि हा घेर तयार होणार. आता हा डबल फोल्ड आहे म्हणजे हा एवढा आहे बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टसाठी. आता अशाच मापाचा अजून एक लेअर करणार आपण. त्याच्यासाठी मी जे आपण आता अस्तर कापलंय नेट कापलंय त्याच्याच प्रमाणे दुसरं पण केलंय, फक्त त्याची उंची ही 3 इंच कमी ठेवली आहे. तर इथे अशा मी 4 तुकडे तयार करून घेतलेत. आता हे जे असं लांबच्या लांबचे कापड आहे त्याच्यातून आपण डिझाईन करण्यासाठी म्हणून फॅब्रिक कट करणार आहोत. तर ते सरळ पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत 2-2 इंचाच्या लांबच्या लांब सरळ पट्ट्या. त्याच्यात आपण चुरण्या घालून ती डिझाईन करणार आहोत नेटला खाली लावण्यासाठी. हे इतकं कटिंग करून झालंय आपलं. आपला घेर ऑलरेडी कट झालेला आहे आणि घेरवर लावण्यासाठी 2 लेअर नेट पण कटिंग झालंय आणि या डिझाईनसाठी इतकं आपलं रेडी झालंय. आता आपण स्टिच करायला सुरू करूया. इथे मी बॅक पार्टला हुक लावणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं इथे मध्ये कट करून घेते. इथे आपण फिनिशिंग करून एक हुक लावणार आहोत म्हणजे घालायला इझी पडेल. हा चौकोनी गळा कट केलाय बघा अशा पद्धतीने इथे कट लावून घेतलाय. ह्याच्या आकारा एवढं इथे नेट कटिंग केलंय ते ह्याच्यावर ठेवायचं. सॅटिनच्या कापडाची उलटी बाजू आहे बघा, ही माझ्या हाताकडे आहे ती. आपल्याला नेटकडे चांगली बाजू ठेवायची आहे. इथे व्यवस्थित पिनअप करून इथे आता पूर्ण स्टिच करून घेते मी. पिना सगळ्या काढून जेवढा एक्स्ट्राचा नेट आहे ते सगळं कटिंग करून घ्यायचं.
तर बॅक पार्ट झाला आहे तसाच मी फ्रंट पार्टसुद्धा करून घेते. आपला फ्रंट पार्ट पण रेडी झाला आहे. आता आपण जो घेर कापलेला त्याला बॉटमला आपण फिनिशिंग करणार आहोत. तर त्याच्यासाठी हे कापड आहे ते उलटं घ्यायचं आणि त्याला बॉटमच्या घेराला डबल फोल्ड करून पूर्ण स्टिच करून त्याचं फिनिशिंग करून घ्यायचं. अशाच पद्धतीने दुसरा पार्ट पण आपण तयार करून घेऊया. इथे दोन्ही पार्ट आपले रेडी आहेत. ज्या आपण लांबच्या लांब पट्ट्या कापलेल्या त्याच्यापासून छोटे छोटे चुण्या बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे हे कापड मशीनमध्ये घालून इथे छोटे छोटे अशा प्लेट्स घेऊन कापड मध्ये मध्ये दुमडत राहून अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फ्रिल तयार करून घ्यायची आहे. लांबच्या लांब फ्रिल करायची म्हणजे आपल्या चारही लेअरना पुरली पाहिजे. आता इथे आपल्याला जोड द्यायचा नाही आहे तर त्याच्यावरच दुसरी पट्टी इथे ठेवायची आणि कंटिन्यू करायची आपली स्टिचिंग. अशाच पद्धतीने सगळ्या फ्रिल मी अटॅच करून घेते. अशा पद्धतीने आपली ती फ्रिल तयार होणार आहे.
इथे मी सगळी फ्रिल तयार करून घेतली आहे बघा। आता ती आपल्याला जे आपण सरळ कापड कट केलेलं बघा त्याच्या बॉटमला आपल्याला ती स्टिच करायची आहे। ते इथे मी पहिल्यांदा एक लेयर घेते, त्याच्या बॉटमला ही फ्रिल अशी ठेवायची आणि इथे आपल्याला ती पूर्ण स्टिच करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तयार होणार बघा। हे इथे आपण आता ह्या अशा प्लेट्स घालून घेणार आहे, म्हणजे त्याला चांगला लुक येईल। तसेच मी बाकीचे जे पार्ट आहेत ते करून घेते। हा दुसरा घेतलाय, सेम प्रोसेस करायची। त्याच्या बॉटमला इथे याला ही फ्रिल अटॅच करून घ्यायची आहे। इथे मी चारही पार्ट तयार करून घेतले। आता आपण घेरावर ते भाग जोडून घेणार आहोत। तर इथे मी ह्याच्यावर चांगली बाजू घेतली आहे बघा। त्याच्यावर जी पहिली मोठी लेयर होती ती मी घेतली आहे। त्याचा मिड पॉइंट काढायचा सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे एक अंदाज येईल की आपल्याला किती प्लेट्स बसवायच्या आहेत। याचा सुद्धा मिड पॉइंट काढून घेते। आता याची राईट साइड वरच्या बाजूने ठेवायची आणि इथे एकाच साईजमध्ये सगळ्या प्लेट्स आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि ते पूर्ण फॅब्रिक आहे ते याच्यात कवर झालं पाहिजे। तर तुम्ही मोठी टीप मारा किंवा सेट करून पिना लावून घ्या, त्याच्यानंतर शिलाई मारा। तुम्हाला जसं जमेल तसं करा। इथे मी सुरुवातीला आणि शेवट प्लेट्स घातल्या नाही आहेत, कारण ते आपल्या फिटिंगमध्ये जाणार आहे। तर 1 इंच किंवा 1.5 इंच एवढं मेजर सोडायचं आणि त्याच्या पुढे कंटिन्यू करायच्या प्लेट्स। आणि आता हे साईडने सुद्धा मी अटॅच करून घेते पूर्ण।
आता जो जास्त उंचीचा लेअर आपला जोडून झाला आहे, आता मी जो त्याच्यापेक्षा छोटा 3 इंच कमी केलेला बघा लेअर तो घेतला आहे. त्याचा पण मिड पॉईंट इथे काढून घेते. आता तो याच्या वरच्या साईडने इथे आपल्याला तो अटॅच करायचा आहे. तर हा असा ठेवून घ्यायचा आणि सेम तशाच प्लीट्स याच्यावर पण घालून घ्यायच्या. इथे हा रेडी झाला आहे बघा. तसाच मी दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेते. इथे तुम्ही बघू शकता आपले दोन्ही लेअर परफेक्ट स्टिच झालेले आहेत आणि बऱ्यापैकी ते छान फुलले सुद्धा आहेत. इतकं झाल्यानंतर आता आपण फ्रंट पार्टचं डिझाईन करायला घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथे 2 इंचाच्या बारीक पट्ट्या घेतल्या आहेत. याला आता एक साईडने फोल्ड करून इथे एकदम छोट्या छोट्या प्लीट्स तयार करून घ्यायच्या आहेत. ती मगाशी फ्रिल केली, फ्रिलला मधोमध स्टिच केलेलं, पण हिला साईडने आपल्याला स्टिच करायचं आहे आणि सेम साईजमध्ये छोट्या छोट्या प्लीट्स बनवून घ्यायच्या आहेत. अशा मी 3 पट्ट्या तयार करून घेणार आहे. अशा छोट्या चुण्या घालून घ्यायच्या आहेत बघा पूर्ण पट्टीवर. ह्या आपण गळ्याला अटॅच करणार आहोत, तर त्या कशा करायच्या ते दाखवते. मी पटकन अशा प्रकारे तयार करून घेते ह्या सगळ्या पट्ट्या. इथे पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत बघा मी 3. तर ते आता अटॅच करूया. इथे मी फ्रंट पार्ट घेतला आहे. फ्रंट पार्टवर या अशा प्रकारे आपल्याला त्या लावायच्या आहेत डबल लेअरमध्ये. तर आधी जी हाफ लावायची आहे ती घ्यायची, ही थोडी मागे घ्यायची, म्हणजे 1 इंच पाठीमागे गळ्यापासून, कारण त्याच्यावर ओव्हरलॅप करत दुसरी लेअर येणार आहे. तर इथून मी इथे अशा प्रकारे आपण स्टिच करणार अर्ध्या गळ्याला. आणि त्याच्यावरच आपण दुसरी लेअर ठेवणार आहे, जी गळ्याच्या शेप सोबतच अटॅच होणार आहे. बघा अशा प्रकारे आपण 2 लेअर कंप्लीट केले आहेत. आता आपल्याला दुसऱ्या साईडने स्टिच करायचं आहे. तर आधी गळ्यापासून थोडीशी लांब अशी आपण फ्रिल अटॅच करणार आणि त्याच्यावर दुसरी अटॅच करणार.
इथे आपली फ्रिल अटॅच करून झाली आहे बघा. त्याला आता गळ्याला फिनिश करायला पाहिजे. त्याच्यासाठी मी इथे गळपट्टी काढून घेतली आहे. त्याला आतून आता फोल्ड करणार. इथे आपल्याला ती अटॅच करायची आहे म्हणजे आपल्या गळ्याचं फिनिशिंग होणार. त्याला आधी बॉटमला अर्धा इंच होईल एवढी स्टिच करून घ्यायची. आता इथे व्यवस्थित आकारावर ठेवून आपण पिनअप करून घेऊया आणि मग गळपट्टी इथे अटॅच करून घेऊया. गळ्याला कट मारून इथे आपण तापटीप मारून घेणार म्हणजे गळ्याचं फिनिशिंग व्यवस्थित होईल. आणि मग ती पट्टी आहे ती आतल्या साईडने पलटवून घ्यायची. इथे गळपट्टी आपली अटॅच झाली आहे. हे जे एक्स्ट्राचे धागे म्हणजे नेट एक्स्ट्राचे आहे ते मी कट करते एकाच लेवलमध्ये. तसंच आपण आता बॅक पार्टच्या गळ्याचं कटिंग फिनिशिंग करून घेऊया. त्यासाठी मी इथे जेवढा कट मारला आहे त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा एवढी मोठा असा चौकोन कट केला आहे. त्याला 3 साईडने दुमडून घेणार आहे मी म्हणजे जो कट मारला आहे त्याचं फिनिशिंग करायचं आहे आपल्याला. तिन्ही साईडने व्यवस्थित फोल्ड करायचं जशी आपण गळपट्टी करतो तशीच. आता नेटला आणि जी पट्टी काढली आहे त्याला सेम साईजचा कट लावून घ्यायचा आणि तो आपल्याला याच्यावर असा ठेवायचा आहे आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे 1/2 इंच होईल एवढी. आणि बॉटमला आपल्याला अगदी थोडी शिलाई मारायची आहे म्हणजे बॉटमला येऊन व्ही शेप तयार करून घ्यायचा आहे आणि आपण ती फिनिशिंग करणार आहोत. त्याला छोटे छोटे कट लावून ती जी पट्टी आहे ती आतल्या साईडने आपल्याला पलटवायची.
आता आतल्या साईडने पलटवून त्याच्यावर अजून एक शिलाई मारून घेणार, म्हणजे ते फिक्स राहील. आता इतकं झाल्यानंतर आपण गळपट्ट्या कापून घेऊया. इथे गळपट्ट्या कापून घेतल्यात तर त्या आता राईट साईडने ठेवायच्या आहेत याच्यावर आणि इथे आपल्याला अटॅच करायच्या आहेत. तर त्याच्या आधी या गळपट्ट्यांना साईडने स्टिच करायला पाहिजे. आता सुरुवातीला इथे आपल्याला फोल्ड करायचं आहे, म्हणजे गळपट्टी जिथे अटॅच होणार आहे तिथे धागे येणार नाहीत. तर इथे आता व्यवस्थित ठेवून बाजूचं पिनअप करा आणि इथे अर्धा इंच होईल एवढं नेकचं फिनिशिंग करून घ्या. त्याला कट लावायचे आणि तशीच आपल्या मगाशी जसं केलं तसं आतल्या बाजूने ती पट्टी आहे ती फोल्ड करायची. इथे आपला बॅक पार्ट रेडी आहे, म्हणजे त्याचं नेकचं फिनिशिंग झालं आहे. इथे आपल्याला आधी बॅक पार्टला टक्स घालून घ्यायचे आहेत. तिथे मी उलट्या साईडने फोल्ड केला आहे. तर 3.5 इंचावर मार्किंग करून इथे जवळपास 2.5 इंचाचा एवढा टक्स घ्यायचा आहे आणि अर्धा इंच त्याची रुंदी असणार आहे. तिथे आधी टक्स मारून त्याच्यानंतर आपण तो घेर अटॅच करून घेऊया.
टक्स मारून झाले. आता आपण इथला मिडल पॉईंट काढून घेऊया आणि घेराचा आपण ऑलरेडी मिड पॉईंट काढलेला आहे. ते मिड पॉईंटवर हा मिड पॉईंट ठेवून इथे आपल्याला पूर्ण घेर अटॅच करून त्याच्यावर डबल टिप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला घेर अटॅच झालाय बघा. आता मी फ्रंट पार्टला अजून जास्त लुक येण्यासाठी म्हणून इथे सिल्वर कलरची लेस लावणार आहे. एकदम बारीक लेस आहे. ते मी दोरा चेंज केलाय, व्हाईट कलरचा दोरा घेतलाय आणि आता या फ्रिलवर आपण ती लेस आहे ती अटॅच करून घेऊया. फ्रिल अटॅच झाल्यानंतर आता आपण घेर अटॅच करूया. तर सेम याचा सुद्धा मिड पॉईंट काढून घ्यायचा आणि ते घेराला डबल स्टिच करून पूर्ण कंप्लीट करून घेऊया. इथे आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही रेडी आहेत. आता आपण शोल्डर अटॅच करून घेऊया. तर त्याच्यासाठी ह्या पार्टवर मी हा उलटा ठेवणार आणि शोल्डरवर डबल स्टिच मारून घ्यायचा. थोडासा खांदे उतार घेऊन आपण इथे स्टिच करणार आहोत. आपले शोल्डर अटॅच झालेले आहेत.
इथे तुम्ही बघू शकता किती छान लुक आला या ड्रेसला. तुम्ही पाहिजे तर हा स्लीवलेस पण ठेवू शकता. तिथे क्रॉस पट्ट्या काढून फिनिशिंग करून घ्यायचं. आणि इथे मी 2 इंचाच्या छोट्याशा अशा पप स्लीव करून घेतल्यात. त्या मी याला अटॅच करते. तर लहान मुलांना पप स्लीव छान वाटतात. तुम्ही स्लीवलेस पण ठेवू शकता. स्लीवलेस सुद्धा खूप छान दिसतो. आता नेटचं फॅब्रिक आहे त्याच्यामुळे याच्यावर दाब टीप मारायची. हे सगळं आतल्या साईडने असं पलटवायचं आणि मेन फॅब्रिकवर आपण ते स्टिच करणार. ती जी माया आहे ती दिसणार नाही नेटमधून. अशा पद्धतीने फिनिशिंग केलं की लुक चांगलं येतं. एक स्लीव जोडलाय तसाच मी दुसरा स्लीव तयार करून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळून जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला आणखी कसलं स्टिचिंग हवं असेल तर ते सुद्धा सांगा. आता हे स्लीव जोडून झाले आहेत. तर आपण बॅक पार्टसाठीचा आता बेल्ट तयार करून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथे कमरेपेक्षा 5 ते 6 इंच एक्स्ट्रा अशा पट्ट्या घेतल्या आहेत 2. या 4 ते 5 इंच रुंदीच्या घ्यायच्या आणि या क्रॉसमध्ये म्हणजे कमीपासून खालीपर्यंत ब्रॉड घेत नंतर आपण असं क्रॉसमध्ये जसं फिनिशिंग करून घेणार आहोत. म्हणजे आपला बेल्ट तयार होईल. असं क्रॉसमध्ये केल्यानंतर इथे आता एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून टाकायचं. आणि ही पट्टी आता आपल्याला पलटवून घ्यायची आहे. हा एक बेल्ट झाला आपला. अशाच पद्धतीने अजून एक करायचा आहे. तर बेल्ट बांधल्यानंतर परफेक्ट बसणार तो कमरेला जे फ्रॉक आहे ते. आता याच्यावर आपल्याला साईडने पूर्ण व्यवस्थित इथे प्रेस पण करू शकता किंवा मी आता इथे याला पूर्ण शिलाई मारून घेणार आहे.
सेम पद्धतीने मी दुसरा बेल्ट तयार करून घेते। इथे दोन्ही बेल्ट तयार आहेत बघा। आता हे बॅक पार्टला आपण अटॅच करणार। जिथे आपला तो घेर आपण अटॅच केलाय बघा, तिथे हे असं ठेवायचं आणि इथे याला एक टीप मारून घ्यायची। दुसऱ्या साइडने दुसरा बेल्ट स्टिच करून घ्यायचा। आता आपण फिटिंग करून घेऊया। तर दोन्ही पार्ट मी उलटे करून घेतले। हे इक्वल मेजर ठेवायचं कमरेकडचं आणि आपण इथे आता शिलाई मारून घेऊया आणि फिटिंग करून घेऊया। एकदा चेक करून घ्यायचं आपलं मेजरमेंट बरोबर आहे का। नसेल तर कमी जास्त झालं असेल तर ॲडजस्ट करून परफेक्ट स्टिचिंग करून घ्यायची। मी चेक करून आतल्या साईडने अजून 2 स्टिच करून घेतले। शिलाई आपल्या आहेत त्या आणि हे पलटवून घेतले बघा। हे अशा प्रकारे इथे आपलं फ्रॉक स्टिच करून रेडी झालेला आहे। अशा प्रकारे ह्याचा लुक आहे। इथे घेर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा कॅन सुद्धा त्याला बॉटमला लावू शकता। इथे आता आपल्याला हुक लावून घ्यायचा आहे म्हणजे आपलं स्टिचिंग होईल आणि गळपट्टी आतून त्यांना हात शिलाई घालून घ्यायची आहे। हे स्लीव पण पफ स्लीव छान दिसतात बघा। तर हे अटॅच करून झाल्याच्या नंतर हा लुक आहे। इथे मी त्याला जास्त लुक येण्यासाठी म्हणून छोटे छोटे बीड्स अटॅच केलेत, त्याच्यामुळे त्याचा लुक अजून जास्त वाढला आहे बघा। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा। थँक्यू।